नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्सेस याचा स्टडी करू. आता सुरुवातीला इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्सेस म्हणजे काय या ठिकाणी पहा, हा एक चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यापासून नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्सेस ओरिजिनेट होतील. म्हणजे ही या ठिकाणी मी इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, समजा इथं निगेटिव्ह चार्ज, याला प्लस क्यू म्हणू, याला मायनस क्यू म्हणू. आता हा जो पाथ आहे, तर ह्या पाथने तो चार्ज मूव्ह होतो, ह्या मार्गाने तो चार्ज मूव्ह होतो. म्हणजे याला थोडक्यात असं म्हणता येईल, द पाथ अलॉंग विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्स. किंवा या ठिकाणी पहा, ही इथं आपण प्लस क्यू चार्ज म्हणू आणि ह्या इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्सेस दाखवलेले. म्हणजे ह्या प्लेटवर, ही समजा मेटल प्लेट आहे, याला आपण चार्ज दिला, त्याच्या सरफेसवर समजा हा पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. आता या प्लेटला जी जवळची साईड आहे याच्यावर मायनस चार्ज इंड्यूस झाला. म्हणजे तो चार्ज कसा मोजतोय, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स याची डेफिनेशन आपल्याला करता येईल, द पाथ अलॉंग विच फ्री पॉझिटिव्ह चार्ज मूव्स. हा जो मार्ग आहे त्या मार्गाला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स असं म्हणायचं. आता इथं दिसतंय, हा एरो असं सांगतोय की इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्सेस ऑलवेज स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ऍट निगेटिव्ह चार्ज. इथं पण समजा दोन प्लेट दाखवलेल्या आहे. या दोन प्लेट मधला जो स्पेस आहे इज फिल्ड विथ एअर और डायइलेक्ट्रिक. एअर सुद्धा एक डायइलेक्ट्रिक आहे, त्याच्यातून तो चार्ज मूव्ह होतो. किंवा दुसरं एखादं डायइलेक्ट्रिक आहे, म्हणजे समजा आपण असं म्हणू ग्लास आहे किंवा वूड आहे, मायका आहे, सिल्क आहे. तर अशा प्रकारचे जे मटेरियल आहे इन्सुलेटिंग मटेरियल, तर त्याच्यातून तो चार्ज पास होतो. म्हणजे त्या डायइलेक्ट्रिक किंवा ते इन्सुलेटिंग मटेरियल त्याच्यातून तो चार्ज जात असतो. आता इथं पहा, इथं हा पॉझिटिव्ह चार्ज दाखवला, इथे निगेटिव्ह. आता ह्या प्लेटला हा जो चार्ज आहे तो कसा दिसतोय, इट इज परपेंडिक्युलर. म्हणजे कोणताही एखादा सरफेस असेल, त्या सरफेस मधून त्या इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्सेस जे आहे ऑलवेज परपेंडिक्युलर टू द फ्री सरफेस ऑफ अ कंडक्टर. म्हणजे एखादा जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरला नेहमी ते परपेंडिक्युलर असतात. आता या ठिकाणी इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्सेस always moves from positive charge and ends at negative charge. म्हणजे पहिली प्रॉपर्टी, इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स always starts from positive charge and ends at negative charge. डेफिनेशन पाहिले आपण,
The path along which free positive charge moves is called electric line of force. The path along which unit positive charge moves is called electric line of force. त्यानंतर समजा मी इथं पॉझिटिव्ह चार्ज घेतला, मी इथं निगेटिव्ह चार्ज घेतला, ही एक लाईन ऑफ फोर्स काढली, ही दुसरी काढली. तर या पद्धतीने आपण लाईन्स ऑफ फोर्सेस ड्रॉन केले. असं दिसतंय का हे जे म्हणजे स्टार्ट आणि एंड या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आर क्राउडेड. त्याचा अर्थ असा का तिथे इंटेन्सिटी जास्त, म्हणजे द रिजन वेअर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आर क्राउडेड, इथं किंवा इथं, E has a large value, greater value, and the region, मतलब हा इथला इक्वेटोरियल रिजन जर पाहिला तर या ठिकाणी ह्या ज्या लाईन्स आहे ते सेपरेट दिसत पहा, इथं अगदी जवळजवळ आहे आणि इथं त्या थोड्याशा आपण असं म्हणू वाइडली सेपरेटेड फ्रॉम इच अदर. देन E has smaller value, and at the poles or at the given charge, near the charge, इथं असं दिसतंय त्या लाईन्स ज्या आहे त्या क्राउडेड आहे, म्हणजे E has greater value, म्हणजे the electric lines are crowded at a region is called or indicates E is large. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा त्याचा जो मॅग्निट्यूड आहे तो लार्ज असणार. किंवा द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आर widely separated indicates E is small. त्यानंतर टँजेंट ड्रॉन, म्हणजे इथे एक टँजेंट काढला किंवा इथे एक टँजेंट टू इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स at any point gives the direction of electric intensity at that point. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हा वेक्टर आहे, मग त्याला डायरेक्शन आहे, मॅग्निट्यूड आहे. तर जर वेक्टर आहे, इट इज अ वेक्टर, पण ह्या लाईनला आपण जो टँजेंट, इथे टँजेंट काढला हा असा, इथे टँजेंट काढला असा, इथे टँजेंट काढला असा, तर तो जो टँजेंट आहे त्या टँजेंट गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट दॅट पॉइंट. म्हणजे थोडक्यात असं म्हणू, द टँजेंट ड्रॉन at a point on electric line of force gives the direction of E at that point. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की टू अनलाइक चार्जेस असेल
टू अनलाइक चार्ज असेल म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीने किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, देन देर विल बी अट्रॅक्शन. त्या ठिकाणी त्या चार्ज मध्ये काय असणार आहे? अट्रॅक्शन. म्हणजे या ठिकाणी ह्या लाईन्सचा जर आपण पाहिला, ह्या लाईन्स आर कॉन्ट्रॅक्ट. या ठिकाणी लाईन्स काय? कॉन्ट्रॅक्ट. देन इट इंडिकेट्स दॅट देर इज अट्रॅक्शन बिटवीन टू अनलाइक चार्जेस. आता मी दुसरी एक डायग्राम काढतो. समजा हा प्लस आहे आणि हा प्लस चार्ज. तर या ठिकाणी त्याच्या लाईन्स आहे, असं दिसतंय त्या एकमेकावर एक्झर्ट्स लॅटरल प्रेशर ऑन इच अदर. तिथं पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील, त्या लाईन्स ज्या आहे त्या ठिकाणी एक्झर्ट्स लॅटरल प्रेशर ऑन इच अदर. इट शोज देर इज रिपल्शन बिटवीन टू लाईक चार्जेस. म्हणजे असं म्हणता येईल कॉन्ट्रॅक्शन बिटवीन lines of forces indicates there is attraction between two charges and exerts lateral pressure indicates exerts lateral pressure indicates there is repulsion between two like charges. Contraction between त्या लाईन्स ऑफ फोर्सेस आहे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आहे, म्हणजे इट इंडिकेट्स देर इज अट्रॅक्शन बिटवीन टू अनलाइक चार्जेस. अँड व्हेन देर इज लॅटरल एक्झर्ट्स, काय म्हणतो आपण, ते एक्झर्ट्स लॅटरल प्रेशर ऑन इच अदर इंडिकेट्स देर इज रिपल्शन बिटवीन टू लाईक चार्जेस. त्यानंतर या ठिकाणी आपण लिहिले की द पाथ along which unit positive charge moves is called electric lines of force. आता एखादा सरफेस असेल, त्या सरफेसला त्या लाईन्स म्हणजे स्फेअर असेल, सिलेंडर असेल, तर त्यावेळेस छोटासा जर एलिमेंट विचारात घेतला, दे ऑलवेज परपेंडिक्युलर फ्रॉम विच दे इमिट. त्या लाईन्स जिथून ज्या चार्ज जिथं आपण ठेवलेलं आहे तिथून ज्यावेळेस म्हणजे स्टार्ट होणार आहे, तर दे ऑलवेज परपेंडिक्युलर टू द गिव्हन सरफेस. त्यानंतर मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड at a given point. Magnitude of electric field intensity is proportional to number of lines of force originating from that point. Intensity जी आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, त्याचा जो मॅग्निट्यूड आहे, इट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्सेस ओरिजिनेटिंग फ्रॉम दॅट पॉइंट. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कमी की जास्त आहे हे आपल्याला त्या लाईन्स किती क्राउडेड आहे किंवा वाईडली सेपरेटेड आहे याच्यावरून आपल्याला एक्सप्रेस करता येईल. त्यानंतर द लाईन्स ऑफ फोर्सेस डू नॉट पास थ्रू कंडक्टर. द लाईन्स ऑफ फोर्सेस, पुढची प्रॉपर्टी आपण, डू नॉट पास थ्रू कंडक्टर. कंडक्टर पासून इमिट होतील, ओरिजिनेट होतील, पण
त्या कंडक्टर मधून आरपार जाऊ शकत नाही. किंवा एखादा आपण कंडक्टर घेतला, त्याच्या सेंटरला जर चार्ज ठेवला समजा प्लस क्यू आपण असं म्हणू तात्पुरतं, तर क्यू किंवा ई म्हणू आपण, इनसाइड दॅट कंडक्टर ई, इनसाइड द कंडक्टर इज इक्वल टू 0. कोणताही स्फेरिकल सरफेस असेल किंवा सिलेंड्रिकल असेल किंवा कोणताही इरेग्युलर शेप असेल, त्याच्या आतमध्ये आपण चार्ज ठेवला तर ई इनसाइड, म्हणजे समजा मी हा शेप काढतो आणि इथं चार्ज ठेवलेला आहे प्लस, ह्या आतमध्ये ई ची व्हॅल्यू जास्त असणार. किंवा असा स्पेअर घातला, इथं प्लस क्यू चार्ज ठेवला तर ई इनसाइड इज इक्वल टू 0. आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे किंवा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पास थ्रू द कंडक्टर, त्या कंडक्टर मधून त्या लाईन्स पास होऊ शकत नाही. देन लाईन्स ऑफ फोर्स लिव्ह or terminate on a conductor normally, ते आपण जस्ट पाहिलेलंच. They are always perpendicular or normal to the given conductor. Also, lines of forces never intersect each other. Never intersect each other. Lines of forces never intersect each other. आता ही दाखवली, इथे ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, तर असं कधीच होत नाही. दे ऑलवेज पॅरलल इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. त्यानंतर the lines of force of an uniform electric field are parallel to each other. इथं पहा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड दाखवलेले, त्यामध्ये त्या ज्या लाईन्स आहे त्या पॅरलल असतात त्या ठिकाणी. हा परत एकदा आपण थोडस डिस्क्राईब करू. प्रॉपर्टीज ऑफ किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस, त्याची डेफिनेशन तुमच्या लक्षात आली. द पाथ अलॉंग विच फ्री पॉझिटिव्ह चार्ज मूव्स किंवा युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्स इज नोन ॲज इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. Electric lines of force always starts from positive charge and ends at negative charge. Always starts from positive charge and ends at negative charge. त्यानंतर the electric lines of forces are crowded at a region which indicates that E has large value, greater value, or its magnitude is large. And the lines of forces are widely separated from each other, which shows that E is small. Electric intensity in that region is small or less. Thereafter, the tangent drawn at a point on electric line of force, tangent दाखवलेला आहे, it gives the direction of electric intensity at that point. Nantar, contraction between two lines of forces indicates that there is attraction between two unlike charges, and the lines of forces exerts lateral pressure या पद्धतीने exerts lateral pressure on each other, which indicates that there is repulsion between two like charges. इथं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह असेल. त्यानंतर इथं दाखवलंय डू नॉट पास थ्रू द कंडक्टर. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे हा कंडक्टर आहे आणि इकडं ही इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. तर ह्या कंडक्टर इथून ओरिजिनेट होतील, ह्या सरफेस पासून ओरिजिनेट होतील, पण या ठिकाणी इथं चार्ज ठेवलेला आहे, इथं हा कंडक्टर दिलेला आहे, ह्याच्यापासून त्या ओरिजिनेट होतील. पण म्हणून इथून काय म्हणू आपण,
डू नॉट पास थ्रू द कंडक्टर. त्यानंतर इनसाइड द कंडक्टर E is equal to 0. Electric intensity is equal to 0. त्यानंतर they never intersect each other. Electric lines of forces never intersect each other. तर अशा पद्धतीने हा टॉपिक म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस थोडक्यात आपण म्हणजे हा थेरटिकल पार्ट आहे सगळा आपण डिस्क्राईब या डायग्रामच्या माध्यमातून डिस्क्राईब करू शकतो.